संकल्प करून आपल्या ग्रंथलेखनाला भगवंताचा आशीर्वाद मागण्याकरता आणि हे मंगलाचरण केलेलं आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे त्याचं हे बघा, तो सत्य आहे. भगवान परमात्मा जगाची सृष्टी स्थिती प्रलय करतो, सतरूप पदार्थामध्ये अनुगत आहे. अशा प्रकारे त्या स्वयंप्रकाश आहे. अशा प्रकारे जो सत्यरूप आहे त्या परमात्म्याचं मी ध्यान करतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. महामुनी व्यासकृत महाभागवत पुराणामध्ये मोक्षापर्यंत कामनारहित परमार्थाचे आणि निरूपण केलेले आहे. निर्मत्सर साधू पुरुषांनी जाणण्यायोग्य वास्तविक वस्तू जो परमात्मा त्याचे आणि वर्णन आहे. तापत्रय नाश करणारे परम कल्याणमय आहे. इतर साधने शास्त्र काय प्रयोजन आहे त्याचे. ज्या समय सुखदपुरुषच्या श्रवणाची इच्छा करतो त्यावेळी ईश्वर त्याच्या हृदयामध्ये एकदम येऊन बंदिवान होतो. ऋषी भक्तीजन भागवत विद्रूप कल्पवृक्षाचे फळ आहे. शुकदेव मुखाचा संबंध आल्यामुळे परमानंद शोधने पूर्ण झालेले. हे मूर्तिमान रसाचा साठा या भागवत रसाचे निरंतर पान करा. कथा प्रारंभ आणि आता होते. आपण अगोदर आता भागवताचं महात्म्य ऐकलं. आता इथं भागवताला प्रथम स्कंदाला सुरुवात झाली. एकदा पुण्यक्षेत्र नैमिषारण्य शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने एक महान यज्ञ केला. तेव्हा त्याने सुतांना मोठ्या आदराने प्रश्न केला. सुत हो, आपण इतिहास पुराण आणि धर्मशास्त्राचे अध्ययन केलेले आहे. आपल्याला भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाचे ज्ञान आहे. आपले हृदय सरळ आहे. गुरुजन आपल्या प्रेमळ शिष्याला गुह्य रहस्य सांगतात. तर कलियुगामध्ये जीवांना परम कल्याणाचे सहज साधन कोणते? शास्त्र पुष्कळ आहे. त्यात अनेक प्रकारच्या कर्माचे वर्णन आहे. ते सर्व ऐकणे कठीण आहे. सुत म्हणाले, आपले कल्याण असो. यदुवंशाचे रक्षक भगवान श्रीकृष्ण वसुदेव पत्नी देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले. त्यांनी कोणते बघा कार्य केले, त्यांनी काय काय लीला केल्या आणि ते मला सांगा. आणि धर्म कोणाला शरण गेला, अशा प्रकारे अनेक प्रश्न आहेत. तेव्हा व्यास कथन सांगतात, शौनक ऋषीचा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्वायाला आनंद झाला. त्याने ऋषीच्या मंगलमय प्रश्नाचे आणि उत्तर द्यायला प्रारंभ केला. शुकदेवाला त्याने नमस्कार केला. नारायण आणि सरस्वती बघा देवी यांना नमस्कार केलेला आहे. आणि आपल्या या अंतःकरणावर विजय प्राप्त करणारे भगवान परमात्म्याचं नाव त्याने बघा म्हणजे भागवत पुराणाचे पठण बघा करावे, अशा प्रकारे सांगतात. मनुष्याने सर्वश्रेष्ठ धर्मत्वच्याने श्रीकृष्णाच्या ठाई भक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारच्या कामनारे निरंतर चालणाऱ्या भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होते. भगवान परमात्म्याचे बघा लीला अवतार सांगितलेले आहे. भगवंताचे अवतार आणि अनेक आहे, असंख्य आहे. त्याचे लीला अवतार बघा सांगितले. तो कारण जलामध्ये शयन करत योगनिधीचा विस्तार करत असताना त्याच्या नाभिक सरोवरात एक कमळ प्रकट झाले आणि त्यातून प्रजापतीचा अधिपती ब्रह्मा उत्पन्न झाला. भगवंताचे विराट रूप म्हणजे शुद्ध सत्मय श्रेष्ठ रूप आहे. त्याला सहस्रांनी गणण्यासारखे पाय बाहुमुख असल्याने ते मोठे विलक्षण आहे. त्याला हजारो डोकी कान डोळे आहे वगैरे आहे. या रूपाला नारायण असे म्हणतात. त्याच्या अंशातून देव मनुष्य पशु पक्षी सृष्टी आणि उत्पन्न झाली. तसे भगवंताचे अनेक अवतार आहे. आपण त्याचे अवतार 10 अवतार बघा मानतो. किती? 10. काही ठिकाणी किती सांगितले आहे? 21 24 बघा 24 आहे, 10 आहे. आणि त्याच्या अवताराचे प्रकार 6 आहे. किती? 6. अंश अंशांश कला पूर्ण पूर्णोत्तम असे भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहे. मुख्य 10 आपण म्हणत असतो, लक्षात घ्या. प्रथम मत्स्य अवतारी तुमचे अगाध चरित्र, अशा प्रकारे आणि भगवान परमात्म्याचे अवतार आहे. शौनक सुताला सांगू लागले, आता मी तुम्हाला आणि व्यासांची कथा सांगतो. व्यासाने श्रीमद भागवत कसं लिहिलं, परीक्षिती शुकदेवाचा संवाद कसा झाला, भगवंताचे भक्त त्यांनी पांडवाची कीर्ती वाढवली, पांडववंशाची. तो एकवीर होता. लोकांच्या कल्याणाकरता अभ्याकरता आपले जीवित असताना तो विरक्त होऊन का गेला, असे अनेक प्रश्न आणि विचारले. सुत हो, आपण शास्त्रात निष्णात आहात.
तर आम्हाला हे सर्व कृपा करून सांगतात. सूत सांगतात, द्वापार युगामध्ये महर्षी पराशराची पत्नी सत्यवतीच्या गर्भातून भगवान योगीराज व्यासाचा जन्म झाला. एके दिवशी सूर्योदयाच्या समयी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात बसले असताना त्यांना असे समजून आले की लोकांना नकळत प्रत्येक युगामध्ये धर्मसंकर होतो. भौतिक वस्तूची शक्ती ह्रास पावते. लोक श्रद्धाहीन होतात, कर्तव्य नीट करत नाही, त्याचे आयुष्य कमी होते. म्हणून सर्व वर्णाश्रमाचे हित कशाने होईल त्यांनी बघा विचार केला. व्यासांनी त्यांनी लोकांचे हृदय शुद्ध होण्याकरता लोकांकडून अग्निष्टोम यज्ञ केला. त्याकरता वेदाचे 4 भाग केले, त्याचे वेगवेगळे ऋषी नियुक्त केले आणि शिष्य प्रशिष्य शाखा बघा उपशाखा शूद्र स्त्री पतित यांना वेद श्रवणाचा अधिकार नसे. यामुळे त्याच्या कल्याणकारी शास्त्रोक्त कर्मामध्ये काही दोष घडत असे. म्हणून व्यासांनी विचारपूर्वक महाभारताची रचना केली. जवळजवळ त्यांनी 17 पुराणं लिहिली. किती? 17. तरी त्यांना समाधान वाटलं नाही, सुख वाटलं नाही. नारद मुनी आले. नारद मुनींची त्यांची भेट झाली. नारद मुनी त्यांना म्हणू लागले, व्यास मुनी तुम्ही असे उदास का? व्यास मुनी म्हणू लागले, तुम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. आपण पुराण पुरुषाच्या उपासना करता. आपण किती लोकांमध्ये बलाने बघा बलाने सर्वांच्या अंतःकरणातील भाव समजून शकता. म्हणून आता परब्रह्म व शब्दब्रह्म या दोन्हीचे ज्ञान मला कृपा करून सांगा. मी 17 पुराणं लिहिली पण मला समाधान वाटत नाही. नारद म्हणाले, व्यासमुनी आपण धर्म अगदी बघा आधी पुरुषार्थाचे निरूपण केले, पण भगवान परमात्म्याच्या लीलाचे, भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचे वर्णन केलेले नाही. म्हणून त्याचे वर्णन करून बघा तुम्ही करा भगवंताच्या लीलाचे. भगवंताच्या भजनाचा लाभ कसा असतो त्यांनी स्पष्ट बघा सविस्तरपणे सांगितलेलं आहे. व्यासमुनी श्रीकृष्ण चरणाविंदाचा सेवक जन्ममृत्यूच्या चक्रात सापडत नाही. व्यास महाराज आपण जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला आहे, म्हणून विशेष रूपाने भगवंताच्या गुणाचे कीर्तन करा आणि विद्वानाची खात्री करून द्या की तप वेदाध्ययन यज्ञ अनुष्ठान मग स्वाध्याय ज्ञान दान या सर्वांची एकच प्रयोजन आहे, ते म्हणजे श्रीकृष्णाच्या गुणाचे लीलेचे वर्णन करणे हेच आहे. पण नारदांनी आपल्या व्यासांना आपले पूर्वजन्मीची कथा सांगितली. मी एका वेदवेत्या दासीचा मुलगा होतो लहानपणी आणि मी ब्राह्मणाची सेवा करायची. त्याच्या आज्ञेने जितेंद्रिय होतो. जेव्हा माझा शील स्वभाव पाहून त्या मुनीने माझ्यावर अनुग्रह केला. त्यांच्या परवानगीने त्यांच्या पात्रातील राहिलेले जे काही अन्न होतं ते मी खात होतो. भगवान श्रीकृष्णाच्या पूजनात मला बघा भजनामध्ये मला आवड होती. प्रभूच्या मनोहर कीर्तीमध्ये माझी बुद्धी निश्चल झाली. महात्म्याच्या मुखातून श्रीहरीच्या निर्मल यशाचे आणि संकीर्तन मी ऐकून माझ्या हृदयात भक्तीचा प्रादुर्भाव झाला. माझ्या हृदयात श्रद्धा इंद्रियात संयम उत्पन्न झाला. नंतर त्या महात्म्याने त्या मला गुह्यतम ज्ञानाचा उपदेश केला. असे नारद मुनी व्यासांना आपल्या पूर्वजन्माची बघा कथा सांगते. आणि सत्य संकल्प यास भगवंताला सर्व कर्म समर्पित केले असता त्याचे कर्म पण नष्ट होते आणि त्यामुळे भगवंताच्या पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. मी भगवंताच्या लीलाचे गुणाचे कीर्तन करत स्मरण करीत असताना श्रीकृष्णाने मला आत्मज्ञान दिले. ऐश्वर्य आपली भावरूप भक्ती देऊन टाकली. व्यास महाशय आपण ज्ञानपूर्ण आहात, आपले ज्ञान पूर्ण आहे. आपण भगवंताच्या लीलेचे कीर्तन करा. त्यामुळे ज्ञानी लोकांची दिनजासा पूर्ण होईल आणि आपल्या दुःखाची शांती होईल. यापेक्षा दुसरा उपाय नाही. व्यासांनी नारदाला विचारलं की तुम्हाला जी ज्ञानाचा उपदेश करणारी महात्मे निघून गेल्यानंतर तुमचे शेष आयुष्य कसे गेले बरं, आणि तुम्हाला त्याची पूर्वस्मृती तुमची नाश कशी पावली नाही ते मला सांगा. नारद सांगू लागले व्यासांना, माझ्या लाडकीचा मी मातेचा फार लाडका होतो. माझ्या आईला माझ्या योगक्षेमाची काळजी होती. कारण आईला लेकराच्या योगक्षेमाची काय असते? काळजी असते. लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त. एक दिवस काय वास्तविक सर्व संसार हा कोणाच्या अधीन आहे? भगवंताच्या. पण आपल्याला आपल्या कुटुंबाची काय असते? काळजी असते. गतिर्वता प्रभुषा श्रीनिवास श्रमसु प्रभवफलस्थानम निधानम बीजमव्ययम. हे सर्व भगवान परमात्मा चालवतो, लक्षात घ्या. पण तरीसुद्धा आईला आपल्या मुलाची काळजी होती. एक दिवस ती धार काढण्याकरता गेली गायीची.
दूध काढण्याकरता. अंधार होता, संध्याकाळची वेळ होती, गडद असा अंधकार होता. तिला असं वाटलं दोरीच पडलेली आहे, पण तो साप होता. सापावर तिचा पाय पडला. सापाने माझ्या आईला दंश केलं आणि माझी आई सर्पदंशाने मरण पावली. मला असं वाटलं, नारद मुनी सांगू लागले की भगवंताची इच्छा असावी म्हणून मी घर सोडून घराबाहेर, बघा गाव सोडून आपलं घर सोडून घराबाहेर पडलो, उत्तर दिशेला गेलो. वाटेत बघा देश लागली, खेडी गवड्याची वस्ती लागली, पर्वत नद्या वगैरे लागल्या. एक सुंदर उपवन होतं, त्यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष होते, सुंदर जलाशय होतं. देवांगणाने व्यास घेऊन टाकलेली फुलं त्या ठिकाणी होती. मी तर एकटाच होता. जंगली बघा प्राणी, लांडगे, साप, वाघ अनेक प्रकारे होते. मला तहान लागली होती. मी वाटेतल्या नदीमध्ये आणि जल प्राशन केलं, बघा त्याच्यात स्नान केलं आणि आचमन केलं, जल प्राशन केलं. माझा शिनभाग कमी झाला. नंतर मी एका पिंपळाच्या झाडाला टिकून बसलो. नारद मुनी आपलं पूर्वचरित्र व्यासांना सांगताय. गोपाल कृष्ण भगवान. मग त्या महात्म्याने मला भगवंताचं स्वरूप सांगितलं होतं. त्या भगवंताच्या स्वरूपाचं मी ध्यान करत असलो, चिंतन करत असलो. भगवंत माझ्या हृदयामध्ये प्रकट झाले. मी डोळे उघडले तर भगवंताचं रूप मला दिसलं नाही. मग त्या भगवंताचं मी पुन्हा चिंतन करत बसलो. ते चटकन मी उभा राहिलो. स्वरूपाची दर्शनाची पुष्कळ बघा खटाटोप केली, पण मला ते दर्शन झालं नाही. तेव्हा आकाशवाणी झाली मधुर अशी. मधुरवाणी माझ्या कानावर पडली. अरे तुला या जन्मात माझे दर्शन होऊ शकणार नाही. ज्याच्या वासना पूर्ण शांत झाल्या नाही अशा अपरिपक्व योग्यांना सुद्धा माझे दर्शन दुर्लभ आहे. तेव्हा आता माझ्या प्राप्तीकरता संपूर्ण व्यासनाचा त्याग कर. थोड्या संत शिवणी तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थित झाली. यानंतर तुझे प्राकृत शरीर निघून जाईल. तू माझा पार्श्व होतील. माझ्या प्राप्तीचा तुझा दृढनिश्चय कधी ढळणार नाही. त्यामुळे प्रळयकाळापर्यंत तुला माझे स्मरण राहील. इतके सांगून तो अव्यक्त परमात्मा स्तब्ध झाला, स्वस्थ झाला आणि मी त्याला नमस्कार केला. सर्व लाजवेळ सोडून त्याच्या मंगल नामाचे गायन करीत आणि लीलेचे कीर्तन करीत आनंदाने कालक्रमणा फिरत राहिलो. पृथ्वीवर फिरू लागलो. भगवत कृपेने माझे हृदय शुद्ध झाले व सर्व आसक्ती नाश पावल्या. काही काळाने प्रारब्ध कर्म समाप्त झाल्यावर मी पंचभौतिक शरीर नष्ट होऊन गेले. नंतर सहस्रयुगानंतर ब्रह्मदेवाच्या इंद्रियापासून मरीची आदी ऋषीच्या समवेत मीही प्रगट झालो आणि भगवत भजन बघा करीत ही ब्रह्मस्वर विभूषित वीणा वाजवत असतो. नारायण नारायण म्हणत फिरत असतो. व्यास मुनी मुकुंद शिवने जशी शांती मिळते तशी यमनियमादी योगमार्गाने मिळत नाही. संसार सागर तरुण जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला, दाखवला. असे सांगून देवर्षी नारद आणि वीणा वाजवत निघून गेले. सूत शौनकाला सांगतात, सरस्वती नदीच्या तीरावर साम्यप्रसाद नावाच्या आश्रमात ऋषीचे यज्ञ चालत होते. तेथे व्यासांचा आश्रम होता. त्याच्या बाजूला चौबाजूला सुंदर बद्री वन होतं. बद्री म्हणजे बोरीचं. आला लक्षात. नारद निघून गेल्यानंतर व्यासांनी आचमन करून आपले मन भक्तियोगाने पूर्ण एकाग्र केले. त्यांनी त्या ठिकाणी बोरं खाऊन आणि उपासना केली. बोरं खाऊन तपश्चर्या केली. म्हणून त्यांचं नाव काय पडलं? बादरायण. काय पडलं? बादरायण म्हणतात. असं त्यांचं नाव पडलं, लक्षात घ्या. आणि त्यांना माया दिसू लागली. आदी पुरुष परमात्मा त्याच्या मायेने बघा राहणारी असल्याने माया दिसू लागली. याच मायेने मला मोहित केलं. जीव अनर्थ भोगतो मायेने मोहित होऊन. पण जीवाला साक्षात शांतीचे साधन बघा भगवंताचा भक्तियोग आहे हे जाणून व्यासांनी श्रीमद भागवताची रचना बघा केली. व्यासांनी काय केलं? श्रीमद भागवत लिहिण्याचा संकल्प केला. मग आता हे भागवत कोण लिहिणार बरं? मी सांगेल, पण कोण लिहिल? पण गणपती बाप्पाची स्तुती केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुणे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाबा प्रकट झाले. गणपती भगवान की जय. माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. मी तुम्हाला भागवत सांगतो, तुम्ही ते लिहा. गणपती बाबा म्हणू लागले, मी लिहितो, पण माझी लेखणी बंद राहणार नाही. लक्षात घ्या. कारण गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यानंतर काय होणार नाही? बुद्धिप्रधान देवता आहे. आला लक्षात. आणि गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर आहे. उंदीर नेहमी उद्योग करत असतो. काय करत असतो? उद्योग म्हणजे कुडतडण्याचा.
काहीतरी तो कतरत असतो. त्याने जर काहीतरी कुरतडलं नाही तर आमचे गुरुवर सांगायचे त्याचे दात त्याचे ओठ फाडून बाहेर नेतात. म्हणून तो नेहमी कुरतडत असतो. म्हणून उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये उद्योग पाहिजे. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. तेव्हा गणपती बापाला त्यांनी भागवत सांगितलं. गणपती बापांनी बघा भागवत लिहायला प्रारंभ केला. पण असा एक श्लोक टाकावा. 100 श्लोक झाल्यानंतर त्यांना प्रार्थना केली होती, या श्लोकाचा अर्थ जाणून तुम्ही तसं लिहा. मग एक श्लोक असा लिहावा की त्या श्लोकाचा अर्थ लावत असताना सुद्धा गणपती बापाला वेळ लागत होता. तेवढ्यामध्ये ते व्यासमुनी आपलं कार्य करून घेत होते. अशा प्रकारे त्यांनी श्रीमद भागवत बघा संहिता रचून पुनरावृत्ती बघा केली. नंतर निवृत्तीपरायण शुकदेवाकडून तिचे अध्ययन करून घेतले. त्यांचा मुलगा शुक बघा त्याला ते शिकवलं. शुकदेवांची तर अविद्या ग्रंथी तुटून गेली होती आणि भगवंताची निष्काम भक्ती त्याच्या हृदयात बसत होती आणि भगवंताच्या गुणाचे त्याचे हृदय आकर्षित केले होते. भगवंताच्या गुणाने असल्यामुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले. शुकदेव म्हणजे आमचे गुरुवर्य सांगायचे शुकदेव म्हणजेच ते आणि महादेवाचे अंश अवतार आहे. आला लक्षात. ते शुकदेव. कारण ज्याला ज्ञान सांगितलं तो ज्ञान ग्रहण करणारा तो विद्वान पाहिजे. तो स्वार्थी नको. ते ज्ञान दुसऱ्याला देणारा पाहिजे. वैराग्यवान पाहिजे. आला लक्षात. म्हणून त्याच्याकरता तुम्ही माझ्या पोटी जन्माला आला. म्हणून ते शुकदेव बघा व्यासांचा बघा भगवान महादेवाचाच तो अंश अवतार होता. त्यांना शुकदेवांना ते शिकवलं. आता पुढे परीक्षितच्या जन्मकर्माच्या मोक्षाची कथा तुम्हाला सांगतो. कारण आपल्या परीक्षितच्या शाप बसेल तोपर्यंत कथा काय करायची आहे पूर्ण करायची. शुकदेव बघा ते सुत शौनकाला सांगतात महाभारत युद्धामध्ये कौरव पांडव अनेक वीरगतीला प्राप्त झाले. बरेच मेले आणि 5 मुलं झोपलेली होती. त्यांनाही त्या अश्वत्थामाने मान बघा त्यांचे मुंडके कापून नेले होते दुर्योधनाला प्रसन्न करण्याकरता. पण दुर्योधनाला ते निंदकर्म आवडलं नाही. लक्षात घ्या. मग ती द्रौपदी रडू लागली. अर्जुन म्हणू लागला काही काळजी करू नको. आपल्या मुलाला ज्यानं मारलाय त्याला मी पकडून आणील. भगवंताला त्याने सारथी केलं. अर्जुन निघाला भगवंताला घेऊन. त्याला ते कळालं अश्वत्थामाला. अश्वत्थामा पळून जाऊ लागला. बघा लक्षात घ्या. शेवटी अश्वत्थामाचे घोडे थकून गेले. मग त्याने ब्रह्मास्त्र सोडलं अर्जुनाला मारण्याकरता. 10 दिशा पेटवल्या. हे पाहून अर्जुन भयभीत झाला. तेव्हा भगवान परमात्मा म्हणू लागले अरे त्याच्यावर प्राण संकट आलेले आहे म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलेली आहे. आता तू ब्रह्मास्त्र दुसरं त्याच्यावर सोड कारण त्याला ते परत घेण्याचं ज्ञान नाही. तेव्हा त्याने भगवान परमात्म्याला प्रदक्षिणा मारली. दर्शन घेतलं अर्जुनाने आणि दुसरं ब्रह्मास्त्र बघा सोडलं त्याच्यावर. दोघं ब्रह्मास्त्र एकमेकाला टक्कर झाली. आता प्रलय होतो की काय म्हणून सर्व बघा लोक घाबरले. पण भगवान परमात्म्याने दोन्ही ब्रह्मास्त्र बघा आणि ते शांत करून टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याला पकडलं अश्वत्थामाला रथाला बांधलं. देव म्हणू लागली याला जिवंत ठेवू नको मारून टाक. कारण देवाला त्याची परीक्षा पाहायची होती तशी त्याने प्रतिज्ञा केली होती. पण त्याला गुरुपुत्राला मारण्याची इच्छा झाल्याने त्याने त्या रथाला बांधलं आणि द्रौपदी रडत होती तिच्याजवळ आणलं. त्याने निंदकर्म केले असल्या कारणाने त्याची मान खाली होती. द्रौपदीच्या पुढे आणलेला आहे. द्रौपदी म्हणू लागली याला सोडून द्या याला मारू नका. आपल्या गुरुचा मुलगा आहे आणि गुरु द्रोणाचार्याकडून आपण धनुर्विद्या शिकलेलो आहे. माझे 5 मुलं मेली मला किती दुःख झालं. याच्या आईला हा एकुलता एक आहे आणि हा जर मरण पावला तर याच्या आईला किती दुःख होईल. आपल्याला झालेलं दुःख हे याच्या आईला होऊ नये. लक्षात घ्या. केवढं दयाळू अंतःकरण आहे. आपली जर 5 मुलं कोण मारून टाकले जो मारणारा आपल्या जवळ आणलं तर आपण काय म्हणू याला आताच्या आता मारून टाका. आपण म्हणून का सोडून द्या. नाही नाही. हे द्रौपदी म्हणजे दयाळू अंतःकरण एक साधूचं अंतःकरण आहे. तिचं लक्षात घ्या. तो आपल्याला पूजनीय सोडून द्या. याची आईसुद्धा माझ्यासारखी आणि दुःखी कष्टी होईल. सूत पुढे म्हणाले शौनकादी ऋषींनो द्रौपदीच्या त्या भाषणाने धर्मात अभिवादन केले आहे. धर्माला आनंद झाला. पण भीम
आणि इतर जे म्हणू लागले त्याने समर्थन केलं की याने लहान मुलाला झोपेच्या अवस्थेमध्ये मारलेलं आहे, म्हणून या नराधमाला मारणं हे योग्य आहे. आपल्या स्वामीला संतुष्ट करण्याला झोपेच्या अवस्थेमध्ये याने लहान मुलाचा वध केलेला आहे, म्हणून याला मारा. भगवान म्हणू लागले शास्त्रात दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे बघा ब्राह्मणाचा वध करू नये, आणि दुसरी म्हणजे आततायी माणसाला ठार मारावं. यास्तव दोन्ही आज्ञेचे पालन करता येते. द्रौपदीची सांत्वन करत असताना जी तू प्रतिज्ञा केली ती सत्य कर. आणि भीमा बघा भीम म्हणतो, बाकीचे जे म्हणतात त्यांना जे प्रिय वाटते, द्रौपदीला जे प्रिय वाटते तेही कर. अर्जुनाला भगवंताच्या मनातली गोष्ट कळाली, त्याने काय केलं, आपल्या बाणाच्या टोकाने त्याच्या डोक्यावरचा जो मणी होता तो काढून टाकला. लक्षात घ्या, कारण तो मरणारा नव्हता. अश्वत्थामा बलिवासो हनुमानस्य विभीषणा कृपच्च परशुरामच सप्तैते चिरंजीवा, 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव होता. आणि त्याला सोडून दिलं. तो दुःखाच्या वेदीमध्ये फिरत राहिला. शुकत बघा सुत सांगतात, यानंतर पांडवांनी कृष्णाबरोबर गंगेच्या तीरावर गेली आणि सर्व बांधवाचे तर्पण केले. युधिष्ठिर, धृतराष्ट्र, कुंती, गांधारी, द्रौपदी सर्वजण शोकाकुल झाले. तेव्हा धौम्य मुनीसह कृष्णाने त्याचे सांत्वन केले आणि समजूत काढली त्या धर्मराजाची. अरे बाबा अन्नो, या जगात सर्व प्राणी काळाच्या अधीन आहे, कोणी वाचू शकत नाही. नंतर अजातशत्रू युधिष्ठिराच्या श्रीकृष्णाने राज्यावर बघा बसवले. त्याच्या करवी अश्वमेध यज्ञ केला. त्यामुळे युधिष्ठिराचे पवित्र यश इंद्राच्या यशाप्रमाणे सर्वत्र पसरले. कृष्णाने तेथून जाण्याची पांडवाकडून आज्ञा घेतली. त्यांनी व्यासदेव व इतर ब्राह्मणाची पूजा केली. नंतर ते उद्धव व सात्विकीला घेऊन द्वारकेला जाण्याकरता रथावर आरूढ झाले. तेवढ्यामध्ये उत्तरा होती. उत्तरा बघा ती भयभीत झाली. उत्तरा ही कोण होती, आपल्याला कथा माहीत आहे. उत्तरा ही अभिमन्यूची बघा पत्नी होती. तो चक्रविवाहाने मरण पावला होता. लक्षात घ्या, ती गरोदर होती. त्या अश्वत्थामाला कळालं होतं की गरोदर आहे, म्हणून तो अश्वत्थामा पांडवाच्या वाईटावर होता. तो म्हणू लागला, मी आमच्या वंशाला मारून टाकतो, वंशाचा दिवा. कारण तो 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे. अजून सुद्धा तो मेलेला नाही. गुरुवर्य राजाराम महाराज शास्त्री सांगायचे, म्हणायचे, संजू तो अजून सातपुड्याच्या पर्वतामध्ये फिरतो आहे. सातपुडा पर्वत माहिती आहे तुम्हाला, त्याच्या किती रांग आहे, 7 आहे, म्हणून आपण सातपुड्या म्हणतो. अजून तो मेला नाही. त्याच्या डोक्यातून रक्तपू वाहतोय आणि तो भेटतो, पण सर्वांना दिसत, ज्याला दिसला तो भाग्यवान. तो म्हणतो, द्या हो तेल द्या ना, रक्तपू वाहते, जखम झाली आहे, मला फार दुःख झालं आहे, द्या. लक्षात घ्या, अशा प्रकारे तो चिरंजीव आहे. हनुमंत सुद्धा काय आहे, ज्याचं भाग्य असेल त्याला हनुमंत दिसेल. हनुमंत मेली नाही, जिवंत आहे. ते 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव. लक्षात घ्या, त्याला कळालं की पांडवाचा वंश वाढतोय, म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा बघा भयभीत झाली. देवा देवा, मी मेली तर चालेल, पण माझ्या बाळाला वाचवा. भगवान परमात्म्याने ब्रह्मास्त्र सोडलं, आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राला बघा त्या बाळाचं रक्षण केलं त्या ब्रह्मास्त्रापासून. तेव्हा कुंती म्हणू लागली, देवा, कुंती भगवंताचं बघा स्तुती करू लागली, देवा तुम्ही आणि आमच्या दुःखाला बघा धावून येतात, आमच्या पुत्राचं तुम्ही रक्षण केलं. म्हणून कुंतीने भगवंताची स्तुती केली आणि देवा आमच्यावर अशी संकट येऊ दे. काय म्हणते, संकट येऊ दे. देवाजवळ दुःख मागणारी फक्त कुंती माता झाली. आपण देवाला म्हणतो का आमच्यावर संकट येऊ द्या. आपल्यावर जर संकट आलं तर आपण उलट देवाला शिव्या द्यायला कमी करत नाही. का देवाला का माझं घर दिसलं होतं आणि अमुक झालं टमुक झाला साटकं झाला, वाटतं देव कोणाचं चांगलंही करत नाही, कोणाचं जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो देव. लक्षात घ्या. पण ती कुंती म्हणू लागली, देवा मला संकट दे, कारण संकट काळामध्ये भगवंताची काय होते, आठवण होती. अंगाला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप देवाच्या बाप्पाचा मी बाप. म्हणजे संकटामध्ये भगवंताची आठवण राहते. म्हणून आम्हाला नेहमी संकट आहे. आणि संकट असो का नको असो, कोणतेही प्रसंग असो, जो नेहमी भगवंताचं चिंतन करतो तो खरा भगवंताचा भक्त. सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. अशा प्रकारे सुत सांगतात. कुंतीचे शब्द ऐकून आणि भगवंताने तिच्यावर मायेचे आवरण घातले. लक्षात घ्या. आणि स्मित हास्य केलेलं आहे. नंतर भगवान जाण्याकरता निघाले. इतक्यात युधिष्ठिराने मोठ्या प्रेमाने त्यांना थांबवून घेतलं आणि त्यांना आपल्या भाऊबंधाच्या मृत्यूबद्दल फार शोक झाला होता.
अनेक अश्विनी सेनेचा सुवास झाला होता म्हणून खेद झाला होता. व्यासादी महर्षींनी आणि श्रीकृष्णाची त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण धर्मराजाच्या हळव्या मनाला असं वाटत होतं की आपल्या हत्येची आपल्याला हत्येचे पातक लागले, त्याचे यज्ञ यागादी परिमार्जन कशी होणार बरोबर. सूत सांगतात त्यानंतर राजा प्रजाद्रोहाच्या पापामुळे भयभीत झाला आणि सर्व धर्माचे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता त्याने कुरुक्षेत्राची यात्रा केली. सुवर्णजडित रथात बसून युधिष्ठिराबरोबर बंधूही गेले, धौम्य इत्यादी ब्राह्मणी गेले. व्यास, धौम्य आणि ब्राह्मणी गेले. अर्जुनाबरोबर गेले ते बघा. कृष्णही बसलेले होते. मग तिथे बाणाच्या शिवेवर पडले होते पितामह भीष्माचार्य. त्या ठिकाणी ते गेले आणि भीष्माचार्यांची भेट घेतली. भीष्माचार्यांनी सुद्धा भगवंताचं मनोमनच दर्शन घेतलं आणि श्रीकृष्णाची अंतर्बाह्य त्यांनी पूजा केली. पांडव मोठ्या विनयाने पितामह भीष्माचार्य बसून राहिले. सांगू लागले भीष्माचार्य की तुमच्या पाठीराखा भगवान परमात्मा असून सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागलं. धनुर्धरी अर्जुन असून सुद्धा, भीम असून सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागतं, तरी तुमच्यावर आपत्ती आलीच. अशा प्रकारे ते बोलू लागले. ईश्वराच्या अधीनही आहे या श्रीकृष्ण, कारण संसारातील घटना ईश्वराधीन आहे. अशा प्रकारे ते बोलत असताना आणि चतुर्भुज भगवंताने मला ध्यानामध्ये बघा दर्शन होत आहे, तोपर्यंत मी शरीराचा त्याग करणार नाही, कारण ते इच्छामरणी होते. लक्षात घ्या. सूत सांगतात युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्य नाना प्रकारे या धर्मासंबंधी प्रश्न विचारले. को धर्म सर्व धर्मानां भवत परमोमतः किम जपन मृत्यूचे जंतु जन्म संसार बंधनात. त्या ठिकाणी त्याला भागवत धर्म सर्व सांगितलं आहे. राजधर्म, मोक्षधर्म, श्रीधर्म, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्था संबंधी व्याख्यान त्याला बघा उपाख्यान इतिहास सांगून वर्णन केले. धर्माचे निरूपण चालू होते. उत्तरायण लागले तेव्हा त्याने भगवंताचं चिंतन केलं. देवा, तुझी प्रतिज्ञा तू मोडली, माझी प्रतिज्ञा पूर्ण केली. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन केलं आणि उत्तरायण लागलं तेव्हा आपली प्राणज्योत त्याने बघा समाप्त केली आणि भगवंताशी तू एकरूप झाला. सर्वांनी साधू साधू म्हणून पुष्पाचा वर्षाव केला. गोपाल कृष्ण भगवान. नंतर कृष्ण भगवान द्वारकेत गेले. द्वारकेमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. सूत सांगतात राजा परीक्षितीचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर तो रडत होता. त्याचं जातकर्म संसार करण्यात आले. अनेक त्या ठिकाणी दान धर्म केलेला आहे, मंगल वाचन केलेलं आहे, ब्राह्मणांना सुवर्ण गाई वगैरे घोडेत्ती वगैरे दान दिलेले आहे. याने भगवान परमात्म्याने विष्णूने रक्षण केले म्हणून याचं विष्णुरात नाव पडेल. हा बघा, ब्राह्मणांनी त्याचे भविष्यवर्धन केले. सिंहाप्रमाणे प्रक्रमी भगवान शंकरासारखा कृपाळू भगवान विष्णूसारखा आश्रयदाता होईल. धर्माचे रक्षण केले. शेवटी ब्राह्मण कुमाराच्या शापाने तक्षकाच्या द्वारा मृत्यू होईल, पण सर्व प्रकारची आसक्ती सोडून तो भगवंताच्या जनी शरण जाईल. अशा प्रकारे त्याचं भविष्यवर्तन केलं. तो रडत होता. भगवान परमात्मा त्याला पाहण्याकरता आले. भगवंताने त्याला मांडीवर घेतलं आणि देवाकडे पाहून त्याचं रडणं थांबलं. तो हसू लागला. आला लक्षात. देवांचं त्याने परिशीलन केलं की हाच देव, याच देवाने आपलं आईच्या उदरामध्ये काय केलं होतं, रक्षण केलं होतं, म्हणून त्याचं नाव परिशीलन केलं म्हणून परीक्षिती पडलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर विदुर तीर्थयात्रेला बघा जातात, कारण विदुर हे सामान्य नव्हते. विदुर हे आणि यमधर्म होते. मांडव्य ऋषीच्या शापाने त्यांना यमधर्म बघा दाशीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागला होता. आपल्याला कथा भाग माहिती आहे, आपल्याला तेवढा वेळ नाही, पुढे जायचं लक्षात घ्या. मग धृतराष्ट्र गांधारी बघा ते निघाले विदुर हिमालयाच्या दक्षिणेकडे. संजयाला विचारलं, अरे बाबा माझे काका दिसले का, गांधारी आई दिसली का? नाही. नारद मुनी म्हणू लागले, अरे ती हिमालयाच्या सप्तसुता ऋषीच्या आश्रमाकडे गेलेली आहे. ते त्रिका स्नान करून कामनारहित होऊन अग्निहोत्र करीत असे. संन्यास करून आत्मज्ञानाने आत्म्यामध्ये लीन होत आहे. धर्मराज आजपासून 5व्या दिवशी धृतराष्ट्र शरीर त्याग करेल, अजून भस्म होऊन जाईल. आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून अनुगमन करण्याकरता गांधारी अग्निप्रवेश करील. विदुरे आपल्या बंधूच्या आश्चर्यमय मोक्षगमन पाहून दुःखित होऊन तीर्थयात्रेला असे सांगून नारद विना वाजून सर्व लोकाला निघून गेले.
नंतर अर्जुन हा आणि द्वारकेला गेला. त्याला कळालं की भगवान परमात्मा अवतार कार्य संपवून बघा गेलेली आहे, म्हणून त्याला फार दुःख झालं. पण भगवंताने त्याला गीतेचा उपदेश केलेला होता, म्हणून त्याने आपला शोक आवरला. लक्षात घ्या. नंतर आपला नातू जो परीक्षिती याला समुद्रांकित पृथ्वीच्या राज्यावर बसवलं. अनिरुद्ध पुत्र वज्र याला सुरसेन देशाच्या राज्यावर बसवलं. वस्त्र अलंकाराचा त्याग करून धर्मराज निरंकार वृत्तीत ब्रह्मरूप होऊन राहिले. पूर्वी महात्मे जसे संसार रहित होऊन गेले, त्याप्रमाणे उत्तर दिशेला निघून गेला. त्याकडे बंधू द्रौपदीही धर्माच्या मागे सगळे निघून गेली. सर्वांनी आपल्या शरीराचा त्याग केला, देहाचं विसर्जन केलं. फक्त देह घेऊन वैकुंठाला कोण गेलं? धर्मराज गेले. पण त्यांचा अंगठा गळून पडला. देवा माझा अंगठा का गळून पडला? कधीतरी खोटा पडला असेल म्हणे. बोलला देवा मी खोटंच बोललो नाही म्हणे. नरोवा कुंजरोवा कोणी म्हटलं होतं? देवा तुम्हीच सांगितलं होतं. अर्ध वाक्य देवाच्या सांगण्यामुळे खोटं बोलला होता, तर त्याचा अंगठा गळून पडला. आम्ही आमच्या जीवनात किती खोटं बोलतो आणि किती खरं बोलतो हे आमचं आम्हाला माहिती. गोपाल कृष्ण जय जय श्री राधे उमापती महादेव पवन सुत हनुमान की जय. अशा प्रकारे ती निघून गेली. आता राज्यावर कोण बसलाय? बोलत जा. झोपा लागता का? काही काळजी करू नका. थोडक्यामध्ये आवडतं, लक्षात घ्या. परीक्षिती राजा हा आणि आता राज्यावर बसला. तो राजा झाला. उत्तर कन्या इरावतीशी त्याचा विवाह झाला. त्याला जन्मदेण्याची 4 मुलं झाली. एकदा काय झालं बघा, तो आणि जात असताना भगवंताचं चिंतन करत होता आणि आपल्या वंशाचं बघा पूर्वजांचा जय जयकार करता, भगवंताच्या नामाचा जय जयकार करता. भगवंताने आपल्याला बघा कसं वाचवलं, कसं रक्षण केलं. भक्तियुगामध्ये श्रीकृष्णाच्या पांडवाच्या घरी कशी कशी कामे केली हे ऐकून त्याला फारच आश्चर्य वाटले. सुत सांगतात एकदा त्याच्या राज्यामध्ये कलीने प्रवेश केला होता. कलीने काय केला? प्रवेश केला. सरस्वती नदीच्या काठी वृषभरूपी धर्म आणि गायरूपी बैल. वृषभरूपी धर्म म्हणजे